नमस्कार मित्रांनो, योहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मोबाईलवरून किंवा PC वरून लॅपटॉपवरून फंड कशा पद्धतीने विड्रॉ करायचा आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाहीत. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. गुगल वरती EPFO एवढं टाईप करून सर्च करायचं आहे. सर्च करताच या ठिकाणी एक नंबरची जी लिंक ओपन होते ती लिंक ओपन करायची आहे. लिंक ओपन झाल्यानंतर काहींच या ठिकाणी मराठीमध्ये येईल, काहींची वेबसाईट इंग्लिशमध्ये ओपन होईल. तुम्हाला जी हवी त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लँग्वेज चेंज करू शकताय. या ठिकाणी KYC अपडेशन मेंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी एक अलर्ट येतोय. हवं असेल तर वाचून घ्या, अन्यथा ओके बटनावरती क्लिक करा अथवा क्लोज बटनावरती क्लिक करा. ज्या कामगारांचे UAN ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, बँकेची पॅन कार्डची KYC झालेली आहे, अशाच कामगारांना याचा फंड जो आहे तो विड्रॉ करता येणार आहे. ज्या कामगारांचे KYC ऍक्टिव्हेशन KYC झालेली नाही अशा कामगारांनी सर्वप्रथम UAN ऍक्टिव्हेट करून बँकेची आणि पॅन कार्डची KYC करून घेणं बंधनकारक आहे. तर ते ऍक्टिव्हेशन आणि KYC कशा पद्धतीने करतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवायला विसरू नका, जेणेकरून मी भविष्यामध्ये ऍक्टिव्हेशन आणि UAN कसा तयार करतात, शिवाय KYC कशा पद्धतीने करतात याबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ लवकरात लवकर मी चॅनलवरती अपलोड करणार आहे. ज्यांची सर्व प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्यांनाच फक्त हा PF विड्रॉ करता येतो. जर पासवर्ड तुम्ही विसरला असाल, माहिती नसेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करून पासवर्ड चेंज करून घेऊ शकता. पासवर्ड चेंज करून या ठिकाणी एंटर UAN या ठिकाणी तुमचा UAN नंबर टाईप करायचा आहे. UAN नंबर टाईप करून या ठिकाणी खाली पासवर्ड टाईप करून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येतोय. तो OTP या ठिकाणी टाईप करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी एक अलर्ट येतोय नॉमिनेशनचा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉमिनेशन करू शकताय, म्हणजे वारस नोंद करू शकताय. नसेल तर काही मॅन्डेटरी नाहीये. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमची KYC झाली आहे का नाही हे तुम्ही पाहू शकताय. या ठिकाणी मॅनेज बटनावरती जाऊन KYC या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमची KYC झाली आहे का नाही तुम्ही चेक करू शकताय. तर या ठिकाणी तुमचं बँक पॅन याची KYC झालेली असेल. या ठिकाणी स्टेटस व्हेरीफाय ऑनलाईन बाय बँक हे अप्रूव्ह झालेलं आहे. KYC झाली असेल तरच आपल्याला फंड काढता येतो, अन्यथा फंड काढू शकत नाही. तर या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे कोणत्या बँकेची KYC झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस हिस्ट्रीवरती जाऊन सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ एक्झिट आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे. असेल तरच फाईन सेटलमेंट होईल, नसेल तर सर्वप्रथम आपल्याला एक्झिट डेट मेन्शन करावी लागणार आहे किंवा एक्झिट डेट ऍड करावी लागणार आहे. तर यामध्ये डेट ऑफ एक्झिट दिसत नाही, तर सर्वप्रथम आपल्याला एक्झिट डेट टाकून घ्यायचे. मॅनेज मार्क एक्झिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये कामाला होतो त्या कंपनीचं नाव निवडायचं आहे. या ठिकाणी एक्झिट डेट, रिझाईनची डेट टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला कारण निवडायचं आहे. टिक मार्क लावा आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करा. क्लिक करता या ठिकाणी यस करायचं आहे. यस करता तुमच्या मोबाईलवरती OTP येतोय. तो OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे. OTP टाईप करून या ठिकाणी आय हॅव रीड द बिलो टिक लावून खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट डेट ऑफ एक्झिटचा मेसेज येतोय. अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच मित्रांनो तुमची या ठिकाणी डेट ऑफ एक्झिट अपडेट होईल. अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिस त्यामध्ये क्लेम या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करतात आणि या ठिकाणी बँक अकाउंटच्या ठिकाणी तुम्ही जी बँक लिंक केली आहे, KYC केली आहे, त्याचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाईप करून तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमची KYC असलेलं अकाउंट आणि तुम्ही टाईप केलेलं अकाउंट मॅच होत असेल तर व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी येस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी आय वॉन्ट टू अप्लाय फॉर
तुम्ही कशासाठी अप्लाय करणार आहे ते या ठिकाणी चूज करायचं आहे. तर या ठिकाणी ओनली पीएफ विड्रॉ फॉर्म 19 भरायचा आहे. ज्यांना पेन्शन विड्रॉ करायचं आहे त्यांनी फॉर्म 10C भरायचा आहे. याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, भविष्यात मी अपलोड करणार आहे. त्यानंतर 10C आहे, फॉर्म नंबर 31 आहे ॲडव्हान्स फॉर्म, ज्यांची सर्व्हिस अजून सुरू आहे, ज्यांनी अजून रिझाईन दिलेलं नाही, पीएफ अकाउंटमध्ये जमा झालेली रक्कम, जमा झालेला फंड काढायचा असेल तर त्याने पीएफ ॲडव्हान्स फॉर्म भरून तुम्ही ॲडव्हान्समध्ये पीएफ काढू शकताय. तर या ठिकाणी आपल्याला ओनली पीएफ विड्रॉ म्हणजे आपली सर्व्हिस सोडलेली आहे आणि आपल्या अकाउंटवर असलेलं सर्व पीएफ आपल्याला विड्रॉ करायचं आहे. तर या ठिकाणी ओनली पीएफ विड्रॉ फॉर्म 19 म्हणजे आपल्याला फक्त फॉर्म 19 हा भरायचा आहे. तर तो फॉर्म 19 निवडायचा आहे, स्क्रोल करून खाली यायचा आहे. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे ज्यांची अमाऊंट 50,000 पेक्षा जास्त आहे त्यांनी रकमेतून टीडीएस कटिंग होऊ नये यासाठी तुमच्या खात्याला पॅन कार्डची केवायसी करून या ठिकाणी 15G अपलोड करणं बंधनकारक असेल तर तुमचा टीडीएस कट होण्यापासून वाचेल. 50,000 पेक्षा रक्कम कमी असेल तर फॉर्म 15G भरणे काही कंपल्सरी नाही. ऍड्रेस तुम्ही ज्या पत्त्यावरती राहता तो पत्ता या ठिकाणी टाईप करा. नसेल तर तुमच्या आधार कार्डला जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी टाईप करा. या ठिकाणी तुमचं राज्य निवडा, जिल्हा निवडा, सिटी निवडा आणि तुमचं पिनकोड टाका आणि जनरेट OTP या बटनावरती क्लिक करा. क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP येतोय. तो OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि OTP टाईप करून व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. फक्त हा एवढाच फॉर्म आहे. क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करून तुम्ही फॉर्मचे प्रिंटआउट घेऊ शकता. तर मित्रांनो, सक्सेसफुली आपला पीएफ विड्रॉलचा फॉर्म झालेला आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर 10 ते 15 दिवसात तुमचा पीएफ तुमच्या अकाउंटवरती जमा होईल. मित्रांनो, यामध्ये तुमच्या पेन्शनची जी अमाऊंट असते ती जमा होत नाही. फायनल सेटलमेंट म्हणजे एम्प्लॉई शेअर आणि एम्प्लॉयर शेअर असं दोन्ही मिळून जे काही रक्कम जमा झाली असेल तीच रक्कम फक्त यामध्ये विड्रॉ होते. जर तुम्हाला पेन्शन विड्रॉ करायची असेल तर ओनली पेन्शन विड्रॉल फॉर्म नंबर 10C हा भरायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला पीएफ विड्रॉलचा फॉर्म भरून झालेला आहे. जे उमेदवार आता जस्ट नवीन नियुक्त झालेले आहेत त्यांचा UAN नंबर तयार झालेला नाही. नवीन पद्धतीनुसार उमेदवाराने स्वतः आपल्या मोबाईलवरून UAN नंबर जनरेट करायचा आहे. तर ते कशा पद्धतीने जनरेट करतात, त्याचं ऍक्टिव्हेशन कसं करतात, त्याची केवायसी कशी करतात, या सर्वांच्या बद्दल मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवायचेच आहे, जेणेकरून अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.